ही सुद्धा एक मॅनेजमेंटची पद्धत आहे, हे लक्षात ठेवा. तिसरी सवय आहे स्वतःच्या आरोग्याला सर्वात शेवटी ठेवणं. आपण काय करतो, स्वतःच्या शरीराचं, मनाचं आणि आरोग्याचं ऐकणं बंद करून टाकलंय. जेव्हा थकवा येतो तेव्हा आपण काय करतो, थोडंसं उरकून घेतो असं म्हणून अजून स्वतःला कामामध्ये झोकून देतो. सकाळी सगळ्यांना गरम नाश्ता मिळतो, पण आपला चहा तोपर्यंत थंड होतो. आपण आधी सगळ्यांना जेवण देतो आणि मग शेवटी उरलेलं किंवा मग शिळं अन्न खातो. आणि किती जरी नाही म्हटलं तरी ही छोटीशी सवय असते, ती आपल्याला मनातून दुःखी करते. घरात सगळ्यांच्या गरजा पहिल्या आणि आपल्या शेवटी. जेवण, आराम, कपडे सगळं शेवटी. आणि मग हळूहळू आपलंच मन आपल्याला खायला लागतं. आता एक गोष्ट मला आठवतीये, माझ्या प्रत्यक्ष बघण्यात तर नाही, पण एका व्हिडिओमध्ये मी ऐकलं होतं की एक बाई स्वतः आजारी पडल्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. आणि अशा परिस्थितीत सुद्धा त्यांना स्वतःच्या तब्येतीची, बरी कशी होईल ह्यापेक्षा जास्त काळजी ह्याची होती की मी स्वतः तर काही कमवत नाही आणि त्यात आता माझ्यामुळे नवऱ्याला पैसे खर्च करावे लागणार आहेत. हे ऐकलं तेव्हा मला सुद्धा 2 मिनिटांसाठी खरं वाटलं नव्हतं की असा सुद्धा विचार मनात येऊ शकतो. आणि ह्या पद्धतीने स्वतःकडे दुर्लक्ष करणं, ह्याचा दोष आपण दुसऱ्यांना नाही देऊ शकत. तो दोष आपल्या स्वतःकडेच येणार. आपला सगळा वेळ आपण कुटुंबासाठी समर्पित करतो आनंदाने, पण मला सांगा, ज्या गाडीत पेट्रोलच नाही ती गाडी दुसऱ्यांना कुठपर्यंत घेऊन जाईल? तर ह्याच्यावर उपाय म्हणून एक गोष्ट करा, दिवसातून एक गोष्ट तरी स्वतःसाठी करा. ती अगदी छोटीशी असेल तरी. उदाहरणार्थ, काम करत करत एका बाजूला गाणी ऐकायची, छान राहायला आवडत असेल तर थोडा मेकअप करा, थोडी हेअरस्टाईल करा, छान छान कपडे घाला, स्वतःची जेवणाची वेळ, झोपेची वेळ ह्यांना प्राधान्य द्या, किंवा नुसताच अगदी एक कप शांतपणे चहा घ्या. प्रत्येक गोष्टीत आधी स्वतःचा विचार करणं हा स्वार्थीपणा नाहीये, हे स्वतःविषयीचं प्रेम आहे. चौथी सवय आहे ती म्हणजे सतत मी परफेक्ट असायला पाहिजे हा हट्ट, किंवा इतरांकडून सुद्धा परफेक्शनची अपेक्षा. स्वयंपाक असू दे, घराची स्वच्छता असू दे, सगळं कसं कॅमेरा रेडी असायला पाहिजे. आणि ह्यात जर छोटीशी सुद्धा चूक झाली तर आपण लगेच स्वतःला दोष देतो. मी चांगली गृहिणी नाहीये, चांगली आई नाहीये, चांगली बायको नाहीये असा विचार करतो. हा परिपूर्णतेचा ध्यास तुम्हाला कधीच समाधानी होऊन देत नाही. तुम्ही सतत धावपळ करता. हा विचार मनात येतो ना की माझ्या चुका कुणाला दिसू नयेत, पण चुका होतात आणि हे नॉर्मल आहे. इवन मी स्वतः ह्या चॅनलवर सतत सांगत असते की मी स्वतः परफेक्ट नाही. मी हे सगळं बोलते हे ऐकून जर मला कुणी भेटलं तर त्यांनी माझ्याकडून परफेक्ट असण्याची अपेक्षा करू नये, कारण मी सुद्धा माणूस आहे. स्वतःला बदलण्याच्या, इम्प्रूव्ह करण्याच्या माझ्या प्रवासात मी जे काही ज्ञानाचे कण वेचलेत ते मी इथे शेअर करण्याचा प्रयत्न करते, एवढंच.